नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. संभाजी किसन भोसले, राहणार खंडाळी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. ओके. आता जे आपण बघतोय हे साधारण किती क्षेत्र आहे तुमचं ऊसाचं? ही 2 एकर क्षेत्र आहे ऊसाचं. 2 एकर. आणि लागवड कधी केलेली आहे? लागवड 6व्या महिन्यात 15 तारखेला. 6व्या महिन्यात 15 तारखेला. साधारण आज लागवड करून किती दिवस झाले? 5.5 महिने झाले. 5.5 महिने. व्हरायटी कोणती आहे ही? फ्रायडे ही 86. 86-032. आणि लागवडीतलं अंतर कसं लावलंय तुम्ही? रोप लावलंय की बेन लावलंय? बेनं लावलेलं आहे. बेन लावलंय. आणि दोन्ही रोपातलं आणि सरीतलं अंतर किती ठेवलंय? असं सरीतलं 4 फूट आहे आणि असं फुटाचं अंतर आहे. 1 फूट दोन्ही पेऱ्यातलं 1 फूट आणि दोन्ही सरीतलं 4 फूट. बरोबर. तर किती वर्षापासून तुम्ही ऊस करताय? ऊस करतोय आम्ही 7-8 वर्ष झाले. 8 वर्ष झाले. आणि ह्या वर्षीच्या ऊसामध्ये काय बदल जाणवलाय? ह्या वर्षी फास्ट ऊस आलाय. फास्ट म्हणजे नेमका किती दिवसात किती कांड्या ऊस आलाय? आता ह्या ऊसाला करेक्ट झालं तर 5.5 महिने. 5.5 महिने. हे ऊस कुठं 17 कांड्यावर आहे, कुठं 18 कांड्यावर आहे. 5.5 महिन्यात 17-18 कांड्या. 17-18 कांड्यावर आहे. असं जर बघितलं आपण ह्या ऊसाची क्वालिटी आणि बांधलाय तर तुम्ही आत्ताच बघा ही, आणि ह्याची जर साईज बघितली आणि पेऱ्यातलं अंतर जर बघितलं तर एकदम जबरदस्त. आता मला सांगा, तुम्ही एक ईद टाकून बघा तर बघा एक ईद पेरा आहे आत्ताच. आणि जर ही बघितलं तर येळ असल्यासारखं लागण वाटते. हा, असं येळाची जी लागण असते काय अशी लागण आहे तुमची. आणि सगळीकडे बघितलं तर सारखा ऊस आहे. हा, आणि उंची तर बघितली तर किती हाईट आहे सध्या? 20 फूट आहे. म्हणजे 15 ते 20 फूट हाईट गेलेली आहे. किती महिन्यात? 5.5 महिन्यात. 5.5 महिन्यात. हे शक्य वाटतंय का तुम्हाला? 5.5 महिन्यात ह्याच्या आधी तुम्ही 8 वर्षात काही तुम्हाला असा रिझल्ट आलाय? नाही. 5.5 महिन्यात एवढा मोठा ऊस कुणाचाच नाही गावात. मी सोडलं लोक बघा येते. किती लोकांनी आतापर्यंत व्हिजिट केले असतील? आतापर्यंत झालं 50 लोकांनी विचारले आणि येड्यात बी 50 लोकांनी काढले. का बरं? असा ऊस येतच नाही म्हणून. काय विचारतात लोक? किती वेळात लावलाय, एवढा लगेच ऊस येतच नाही, आम्ही पहिल्यापासून करतोय असा ऊस, मग तुझ्या तिथून आम्हाला काही येत नाही, काय वापरतोय काय? मग तुम्ही काय विश्वास ठेवत नाही? ते काय त्यांना काय वाटतंय? त्याला तर दिसतंय मला, पण विश्वास बसत नाही. बघून बी विश्वास बसत नाही. बघून पण विश्वास बसत नाही. आता ह्याला किती बेसल डोस दिलेत तुम्ही? त्याला 2 दिले. 2 दिले. तर एकरी किती बॅग वापरले तुम्ही? एकरी 12 बॅगा. हा, पहिल्या डोसला. आणि दुसऱ्या डोसला 20. दुसरं म्हणजे कृषी अमृतच्या किती बॅग वापरल्या? कृषी अमृतच्या 15 एकरी. आणि गुजरातच्या 3. हा, आणि SSM 4 बॅग. आणि RNPH 3 किलो. 3 किलो. आणि सॉइल चार्जर किती सोडलं? 20 लिटर आतापर्यंत. आज जर बघितलं आपण ह्याची क्वालिटी आणि माती, जर काय वाटतं मला हे माती? माती मस्त आहे, गार माती भुसभुशीत आहे सगळी. एकदम भुसभुशीत माती. आता मुळे जर बघितले असं उसाई मुळे असते ते का कुठं? कधी उसाई मुळे असे दिसले का तुम्हाला? आपण एका ऊसाच्या कांड्या मापून बघूया. आपण 5 महिन्याच्या ऊसाच्या जर कांड्या मापल्या आपण तर किती निघतील आपण चेक करूया. घ्या आणि त्याचं वाढ बी घ्या मोडून वरनं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 हे 15 आणि हे वाढ मधलेलं. वाढ आहे 16 आणि 17 कांड्यावर आहे.
ह्याची जर ऊसाची ग्रेनरी जर बघितली तर इतका काळाभर ऊस आहे का कुठे, इतका हिरवागर? नाही हिरवागर एवढा काळा ऊस नाही. आणि मला सांगा ही ऊस तुमचा पूर्ण पावसातला आहे, बरोबर आहे? तर मला सांगा पावसामध्ये सगळ्याच्या ऊसावर तांबोरा पडलाय, आपल्या ऊसावर आहे का कुठे तांबोरा म्हणा? एकदम हिरवागार कांद्याच्या पातीसारखा ऊस आहे. आणि ह्याची जर हाईट जर बघितली तर 5 महिन्यात असा ऊस येणं हे केमिकल वर कधी शक्य होईल का कोणाला? नाही. काय करायला पाहिजे त्यासाठी एसीटी वैदिक सॉइल चार टेक्नॉलॉजी, एसीटी वैदिक शिवाय पर्याय नाही. मला सांगा ही आपण जर कुठला जरी ऊस बघितला आणि आज जरी सगळं बघितलं आपण, मला एकंदरीत कुठं जरी बघितलं, तिकडं जरी बघितलं बघा, हे आपण इकडे सुद्धा येऊया बघा. आता ही जरी ऊस बघितलं, ह्याचा पेरा जरी आपण बघितलं तर काय वाटतंय पेरा? दणकट पेरा ह्याचा बघा सगळंच. आणि आता ह्याच्या आपण तरी बाहेर आहे हा, आणि ह्याच्या बाहेर असून सुद्धा जर एवढं बघितलं तर आज पूर्ण एकदम दाटी झाली, इतका फुटवा आहे. आणि सगळ्यांची साईज एकसारखी कुठं बी इथेच माप आहे बघा. कुठलं जरी घेतलं तरी एक पडतंयच, एक इथेच माप आहे. आणि शेंड्यापर्यंत जाऊ द्या बघा. आता खाली जी वर जाईल तसं कांडी बारकी असते, पण आपली वर जरी गेली तरी एक इथेच माप आहे. इथेच माप आहे. ठीक आहे. ही ऊसाचं जर पान बघितलं तर ह्या पानाची जर रुंदी बघितली तर कसली वाटते तुम्हाला? रुंदी फ्रेश रुंदी काय 4 बोट बसते, 4 बोट बसते ती करेक्ट 4 बोट बसते. एवढ्या रुंदीचं पान कधी बघितलं होतं ह्याच्या आधी एवढ्या रुंदीचं पान? नाही मग कोणा पानापेक्षा रगील पान आहे का नाही? ऊसाचं पान आहे का मकाचं पान आहे कळत नाही, इतकं रुंद पान. कुठल्याही पानावर 4 बोट बसते अशी हा ऊसाची. तर तुम्ही सांगत होता की आता ही ऊस तुमच्या कारखान्याला तुटून जाणार आहे, जाणार किती महिन्यात तुटून जाणार आहे? आता बघा की हे अजून एक 3 महिन्यात ऊस कारखान्यात तुटून जाणार आहे. म्हणजे लागणीपासून 9व्या महिन्यात. आता आपण ह्याचं वजन जर विचार केला तर किती वजन भरेल? 4 किलो भरेल, 4-5 किलो. म्हणजे 3-4 किलो तर आरामशीर भरेल. आता ही जी ऊस आहे त्या ऊसाला फक्त किती महिने झाले? 5.5 महिन्याचा ऊस, 17 कांडे. ह्याच्यावर कोणतरी विश्वास ठेवलं? ठेवत नाही हा, ठेवत नाही ते. तर जे काही लोक बघितले आतापर्यंत त्या लोकांचं बघितल्यावर काय भावना काय असते? भावना काय आधी विचार घेते पुन्हा म्हणते हे काय तर सांगते, म्हणते असं करून येत असतं काय, म्हणते आम्ही तीच करतोय. हा इथं जर बघितलं आपण ह्यांची जी मुळे आहेत, कारण की ऊसाची मुळे अशी कधी ह्याच्या आधी बघितली होती तुम्ही? नाही ऊस खाली तर लय लांबार मुळे येते खाली, मुळे नाही खाली. आणि सहज उकरताय अजून, सहज उकरत राहिले पोकाळ आहे. कारण की मुळे आहे सगळ्या. आपलं एसीटी वैदिक वापरल्यामुळे पूर्ण असं बघा मुळे किती लांबपर्यंत चालली. किती मोर मुळे येते मुळे नाही साड्या तुटते मुळ्या. किती भुसभुस येते. आपले जे शेतकरी आहेत, ऊस करणारे किंवा तरकारी करणारे शेतकरी आहेत, त्यांना काय संदेश देऊ इच्छितात? काय चांगला आहे, वापरा, विश्वास ठेवा. आणि विश्वास ठेवल्याशिवाय वापरल्याशिवाय समजत नाही. आता तुम्ही किती वर्ष झालं सॉइल टेक्नॉलॉजी वापरताय? मी वापरते 5 वर्ष झालं. 5 वर्ष झाले. कशाला आतापर्यंत वापरलंय? कांद्याला, टमाट्याला आणि ऊसाला. बरं, त्यांचा काय अनुभव आहे? टमाट्याचं सांगा की कसं आहे. टमाट्याचं ह्या वर्षी पाऊस भरपूर असल्यामुळं जास्त तोडं कुणाच झालं नाही, पण आपलं 25 तोडं झालं. 25 तोडं? 25 तोडं होऊन बी झाड उपरताना 100-150 कॅरेट झाडावर माल होता. काय बोलताय? आणि इतर केमिकल वाल्यांचं साधारण किती? 5-6 तोड्या त्यांनी गुणावून टाकलं सगळं. किती? 5-6?
सगळं गुणावून टाकते कसं काढून टाकलं. 20 तोडा जास्त झाला आपलं 20 तोडा जास्त झालं वैदिकमुळे. अरे बापरे. मला सांगा पैशाचं बजेट जर खाल्लं तर तुमचं किती पैसे झाले एकूण? त्यात झाले आपलं 5 लाख रुपये झाले. किती गुंठ्यात? 35 गुंठे. 35 गुंठ्यात 5 लाख. आणि केमिकल वाल्यांचं किती झालं? केमिकल वाले काय सांगत नाही मला, पण त्यांचं 5 तोड्यातच. 5 तोड्यात किती साधारण झालं असेल? तर त्यांचा कोणाचं 2 लाख, कोणाचं 2.5 लाख. आणि खर्च? खर्च लय त्यांचा लय खर्च आहे. 2 लाख खर्च. मला सांगा म्हणजे खर्चावर बाजूला निघली? ते खर्चावर बाजूला निघली बऱ्यापैकी ह्या वर्षी. आणि तुमचा किती खर्च झाला? आपला ती एक 12,000 रुपये आणि सोडायचे म्हणजे आपलं 20 मध्ये गुंडाळा सगळं. 20,000 किती लाख नफा झाला? 5 लाख रुपये. 5 लाख रुपये. तुम्ही राव लय खरं बोलताय कसं बोलताय? खरं बोलतोय. अजून आपली तांबट चालते आता तर काढलंय. नाही आता जी बघणारी जी शेतकरी आहे ती म्हणणार हे शेतकऱ्यांना काहीतरी गिफ्ट दिलेलं दिसतंय त्याशिवाय बोलत नाही. नाही 2 डोस आणि ते सॉइलचे कॅन सोडलं मोठं म्हणजे 20 लिटरचं. 20 लिटरचं म्हणजे कंटिन्यू तुम्ही फुल ताकदीनं डोस भरला? प्रत्येक 8 दिवसाला सोडायचं प्रत्येक. तुम्ही व्हिडिओ बघितला पहिला आणि सॉइलच्या टेक्नॉलॉजी वळाला बरोबर, त्यावेळेस तुम्हाला वाटत होतं का असं उत्पन्न निघत असेल? नाही वाटत नव्हतं. तुम्हाला काय वाटायचं? काय तर लय कंपनी अशा मार्केटमध्ये उतरले काय खरं वाटत नव्हतं. जेव्हा वापर चालू केलं ते लोक सांगायला लागले तुझं लयच भारी दिसते, काय भानगडाय लयच भारी दिसते. ते पुन्हा पर्सन वाढत गेलं. म्हणजे तुम्ही फुल ताकदीनं वापरायला चालू केलं. मला सांगा तुम्ही ज्यावेळेस सुरुवातीला थोडं वापरायचा आणि पुन्हा हळूहळू जास्त वापरायला लागला त्याच्यामध्ये काय बदल जाणवला? बदल म्हणजे वाढ होत गेली, उत्पन्नात वाढ होत गेली आणि खर्चाच बजेट कमी. खत टाकताना सोडताना मन असं फ्रेश होतंय. ते केमिकल फवारताना समजा तोंडावर गेलं, होटावर पडलं, समजा चुकून आत असं करताना तोंडात गेलं, लगेच चक्कर येणं, त्रास होणं, उलट्या होणं, लय त्रास, लय हार्ड औषध, ह्याचं काय वाटत नाही एवढं. जरी बारकी लेकरं टिपाडाला आली तर काय भ्या वाटत नाही. तसं केमिकलची बारकी लेकरं टिपाडाला आली तर लई भ्या वाटतोय. त्याचा हात बी तोंडाला लागला तर काय होतं काय नाही. बरोबर आहे. म्हणजे ती घातक का विषय आहे ना. घातक. ओके. मग मला सांगा काही शेतकरी म्हणतात ती टेक्नॉलॉजी महाग आहे. नाही महाग नाही. काय वाटतं मला? महाग नाही, स्वस्त आहे आणि चांगला आहे आणि त्याचा रोग कमी येतोय ना. तेच वापरल्यावर. मला सांगा तुम्ही आतापर्यंत किती वर्ष झालं बागायत करताय? हे मी मस्त 2007 पासून शेती करताय. मला सांगा ह्याच्या आधी तुम्ही रोगावर किती काम करायचं? लय पाठ गेली आमची फवार. बर. आणि सॉइलच्या टेक्नॉलॉजी मध्ये आल्यापासून बघा 15 दिवसाला फवार आहे बघा. महिन्यानं 2 फवार. विषय मिटला. तिकडे रोग येऊ नाही तर नाही हो, पीक 1 नंबर येते. मला सांगा अशी जर टेक्नॉलॉजी असली तर शेतकऱ्याची प्रगती होईल का अधोगती? होईल म्हणा, पण शेतकऱ्यांना वळायला पाहिजे, पाहिजे. पण लोकांना काय वाटतंय ही जी बोलते ती शेतकरी हे खोट आहे. चालू तर ऊस आहे बाबतीत तर आता गावात कोण हात धरत नाही. काय बोलताय? म्हणजे हा पंचकृषीत असा ऊस नाही कुठं? तुम्ही नाही आम्ही आलो तर असा कुठं दिसला. आम्ही ह्यांनाच म्हणलं लांबच म्हणलं गाडीतनं ही ऊस आपला आहे काय? ह्याच ऊसाकडे जायचं आपल्याला. एवढा सगळा इथं एवढा हिरवागार दिसतोय. लईच काळू की उंच आणि 1 लेवल आहे. एक असं बारीक मोठं नाही, असा बी 1 लेवल, असा बी 1 लेवल. म्हणजे उंची बी सारखी आणि पेरातलं अंतर बी सारखं आणि फुटवा बी त्याच मापाचा आहे. मला सांगा तुम्हाला पहिला किती टन ऊस निघायचा? पहिला इकडे निघायचा की 50 टन. आता काय वाटतं ह्या ऊसाकडे बघून? आता वाटतंय 70च्या पुढनं आणि 85 आसपास कुठं तर सहज तुटून. अहो मला सांगा ही तुम्ही किती दिवसात बोलताय घालायचा? 9 महिन्यात. 9 महिन्यात. आणि 18 महिन्यात घालावायचा ठरवला तर 100 पुन्हा आवरेज. 100च्या पुढे चॅलेंज लावून. चॅलेंज 110 120 सहज निघणार. कारण की मला सांगा आज 5 महिन्यात 17 कांड्या ही एक अतिशक्ती वाटते का नाही? आणि पुन्हा अजून 9 महिने राहत राहायचं. मग मला सांगा ह्याच्या डबलच वाढणार आहे. हे उजाय की 55 कांड्यावर, 55-60 कांड्यावर, 55-60 कांड्या 18 महिने राहिलं. 18 महिने राहिले. इजी कसली शंका नाही. मला
तुम्हाला जर सॉइलची टेक्नॉलॉजी समजली नसती किंवा तुम्ही 100% त्याचा वापर केला नसता तर आज काय परिस्थिती असती? आज कुठं वडापाव काही पळाली असते. बर राणी कोण आज जी तशी भयानक परिस्थिती आहे. मला सांगा तुम्ही टेक्नॉलॉजीत वळाल्यापासून तुमची किती प्रगती झाली? प्रगती भरपूर झाली. काय काय म्हणजे काय तुमची प्रगती काय झाली? प्रगती म्हणजे तर कोणाला देणं नाही, पाणी नाही, उधारी नाही, काय नाही, हा. खाऊन पिऊन सगळी मजेत आहे, पैसे बँकेत आहेत, आराम आहे, पीक जोमान दिसतंय, जास्त कमी कष्ट, पीक चांगलं, खर्च कमी आणि सगळी समाधानी आहे. समाधानी. हा. मला मला सांगा केमिकल मध्ये तुम्ही शिल्कीत कर्जात होता? कर्जात होतो. बर किती कर्ज होतं? सारखं दुकानदाराचं 70,000 बोकंड राहील. बर सारखं. आता आता नाही. आता रोग औषध रोग औषध आहे तरी परवडते ती. परवडते. काय लोक म्हणते की तुमची औषध जरा उदार असते म्हणजे आमची प्रगती झाली असते. काय वाटतं तुम्हाला? नाही उदार नाही. ती औषध स्वस्त बी आहे ती हा आणि रिझल्ट टॉप आहे त्याचा. हा रिझल्ट एक नंबर आहे. म्हणजे रोग औषध घेतली तर माणूस विचारपूर्वक शेती करते. बरोबर आहे. विचारपूर्वक शेती. आणि उदार औषधं घेतली तर त्याचा काहीच विचार करत नाही. काय करत आणि कुठली गरजेची औषधं नसली तरी माणूस वापरते आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या पद्धतीचं पीक पण चांगलं येत नाही. ओके. तुम्हाला कोण मार्गदर्शन किंवा खत उपलब्ध करून देत? हे आहे दुकानदार. ही नमस्कार साहेब. नमस्ते. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. माझे नाव बळीराम गंगाधर शिंदे, मोडनेम. मोबाईल नंबर 97 63 61 72 37. ओके, धन्यवाद.